नमस्कार, मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू। आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे तहसीलदार साहेब वेगवेगळ्या प्रकारचे जे बॉन्ड घेत असतात किंवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे बॉन्ड मागतात तो आजचा विषय आहे। तर तहसीलदार साहेब भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 ते 129 अन्वये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांकडून किंवा व्यक्तींकडून आणि बंद पत्र घेत असतात आणि शांतता राखण्याचं काम करत असतात। तर ज्या वेळेला तहसीलदाराला कोणतीही व्यक्ती शांतता भंग करण्याची किंवा तसे गैरकृत्य करण्याची शक्यता वाटत असेल तेव्हा अशा व्यक्तीकडून तहसीलदार साहेब आणि शांतता भंग होऊ नये म्हणून कलम 126 अनुसार बॉन्ड घेत असतात, बंद पत्र घेत असतात। एखादी व्यक्ती आक्षेपार्ह किंवा ऑब्जेक्शनेबल लिखाण करत असेल, एखादं साहित्य प्रसारित करत असेल तर अशा व्यक्तीकडून तहसीलदार साहेब कलम 127 अन्वये बंद पत्र म्हणजे बॉन्ड लिहून घेऊ शकतात। त्याचबरोबर एखादी व्यक्ती दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने जर का गुप्तपणे वावरत असेल, फिरत असेल तर अशा व्यक्तीकडून, गुन्हेगाराकडून तहसीलदार साहेब भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 128 अन्वये बंद पत्र म्हणजे बॉन्ड लिहून घेऊ शकतात। आणि हे बंद पत्र किंवा बॉन्ड याचा कालावधी जो आहे तो 1 वर्षापेक्षा जास्त असणार नाही। 1 वर्षापर्यंतच बॉन्ड तहसीलदार साहेब लिहून घेतील। मात्र जो सराईत गुन्हेगार आहे किंवा जबरी चोर, घरफोड्या, चोरांना संरक्षण देणारा, चोरीची वस्तू विकत घेणारा, लपवणारा, व्यक्ती पळवून नेणारा असा जर गुन्हेगार असेल किंवा इतकी दुस्साहसी धोकादायक व्यक्ती जी जामिनाशिवाय मोकळी राहणे हे समाजाच्या दृष्टीने धोक्याचे आहे असे जेव्हा तहसीलदारांना समजेल किंवा खात्री होईल तेव्हा तहसीलदार साहेब अशा धोकादायक व्यक्तीकडून किंवा गुन्हेगाराकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 अन्वये बॉन्ड किंवा बंद पत्र लिहून घेऊ शकतात। आणि ह्या बंद पत्राची जी काही मर्यादा आहे किंवा कालावधी जो आहे तो मात्र 3 वर्षापर्यंत सुद्धा असू शकतो। पूर्वी यालाच आपण 110 अशी चॅप्टर केस म्हटली जायची किंवा म्हणायचो। तर अशा प्रकारे तहसीलदार वेगवेगळे बंद पत्र घेऊन आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत असतात। धन्यवाद।